नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर या अमर ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 21चा अर्थ समजून घेणार आहोत। ही ओवी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोकावर आधारित आहे आणि ती आपल्याला जीवनातील शाश्वतेची जाणीव करून देते। चला तर मग या ओवीचा अर्थ त्यामागे तत्वज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहूया। मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे आणि सगळ्या व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणादायी ठरतील। सर्वप्रथम ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 21 पाहू। ही ओवी भगवद्गीतेच्या श्लोक क्रमांक 2.16 वर आधारित आहे, जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला सत्य आणि असत्य आणि नश्वर आणि शाश्वत यांच्यातील फरक समजावतात। प्रथम ही ओवी ऐकूया। नसता नसता नशेचे जाणं, नसता सता नशेची जाणं, सता सता सतेची सत जाणं, असता नसता नशेची जाणं। या ओवीचा साधा अर्थ असा आहे, जो नाशवंत आहे तो खरा नाही आणि जो खरा आहे तो कधी नाशवंत होत नाही। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या विश्वातील जे काही आपण पाहतो, जे बदलते नष्ट होते ते असत्य आहे आणि जो बदलत नाही ते शाश्वत आहे, तोच खरा म्हणजे आत्मा। हा श्लोक आणि ही ओवी आपल्या जीवनातील खरे सुख आणि सत्य याचा विचार करायला भाग पाडतात। संत ज्ञानेश्वर महाराज याला खूप सोप्या आणि ओघवत्या मराठीत मांडले आहे, जेणेकरून सामान्य माणसालाही तत्वज्ञान समजेल। आता या ओवीचा खोलवर अर्थ समजून घेऊया। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या जगात जे काही दिसतं, शरीर, संपत्ती, सुख, दुःख हे सर्व काही नश्वर आहे, जे नाशवंत आहे। उदाहरणार्थ आपलं शरीर जन्माला येतं, त्यात वाढतं आणि एक दिवस नष्ट होतं, पण आत्मा हा शाश्वत आहे, तो कधीही नष्ट होत नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी याला सत्य आणि असत असा सुंदर शब्दात मांडलं। सत्य म्हणजे कायम, जो बदलत नाही, म्हणजेच आत्मा किंवा परमेश्वर। असत्य म्हणजे जे नाशवंत आहे, जो काळाच्या ओघात नाहीसं होतं, जसं शरीर आणि भौतिक सुख। ही ओवी आपल्याला सांगते की आपण आपलं आयुष्य नाशवंत गोष्टीच्या मागे धावण्यात घालवतो, पण खरं सुख शाश्वत सत्यात आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादी महागडी वस्तू खरेदी करतो आणि ती मिळाल्याचा आनंद काही काळ टिकतो, पण वस्तू कालांतराने खराब होते आणि आपलं सुखही नाहीसं होतं। पण आत्म्याचं ज्ञान आणि परमेश्वराचं एकरूप होणं हे सुख कायम टिकतं। आता प्रश्न येतो की हे तत्वज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात कसं लागू होतं। मित्रांनो, हीच ओवी आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते। पुढील काही व्यावहारिक मार्ग सांगतो। नैराश्यावर मात। जेव्हा आपण एखादी गोष्ट गमावतो, मग ती नोकरी असो, नातं असो किंवा पैसा असो, तेव्हा आपण दुःखी होतो, पण ही ओवी आपल्याला आठवण करून देते की जे गमावलं ते नश्वर होतं, त्यामुळे आपण आपलं लक्ष शाश्वत सत्याकडे वळायला हवं। आपण आपल्या प्रियजनांवर रागवतो कारण त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत। जर आपण हे समजलो की सर्व काही नश्वर आहे, तर क्षमा करायला शिकू आणि नातेसंबंधात प्रेम वाढू। ही ओवी आपल्याला ध्यानधारणेची प्रेरणा देते। रोज काही मिनिटं स्वतःला प्रश्न विचारायला हवा, मी कोण आहे, माझं खरं सुख कशात आहे। असं केल्याने आपण आपल्या आत्म्याच्या जवळ जाऊ शकतो। जेव्हा आपण सत्य आणि असत यातील फरक समजतो, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवर तणाव घेणं थांबवतो। यामुळे आपलं मन शांत राहतं आणि आपण सकारात्मक आयुष्य जगतो। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरतून आपला एक सुंदर संदेश दिला आहे। नश्वर गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा शाश्वत सत्याचा शोध घ्यावा। ही ओवी आपल्याला सांगते की खरं सुख आपल्या आत्म्याच्या ज्ञानात आहे, परमेश्वराच्या भक्तीत आहे। चला आजपासून आपल्या आयुष्यात ही शिकवण लागू करूया। छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू। रोज काही मिनिटं स्वतःसाठी द्या, आत्मचिंतन करा आणि हळूहळू आपलं जीवन बदलत जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि परत एकदा आठवणीने सांगतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही या या ओवींबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही यातून काय शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत जय हरी।